Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 46 of chapter number 12 perimeter and area from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 84 वर प्रॅक्टिस सेट 46 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 44 मध्ये आपण काय अभ्यासले? प्रॅक्टिस सेट 44 मध्ये आपण अभ्यासले की कोणत्याही क्लोज्ड फिगरचा पेरिमीटर कसा फाइंड आउट करायचा, त्याचबरोबर स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला, रेक्टँगल शेपचा पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिला. प्रॅक्टिस सेट 45 मध्ये आपण काय पाहिले? एरिया कसा फाइंड आउट करायचा, कशाचा एरिया, तर स्क्वेअरचा आणि रेक्टँगलचा. आता प्रॅक्टिस सेट 46 मध्ये आपण अभ्यासणार आहोत एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. सो चला आपण पाहूयात की ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा पण फॉर्म्युला असतो का, तर हो असतो. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला, कधीच विसरायचं नाहीये. हाफ बेस इंटू हाईट. आता बेस म्हणजे काय आणि हाईट म्हणजे काय? बेस म्हणजे ट्रायंगलची जी खालची बाजू असते, खालची साईड असते, त्या साईडला म्हणतात बेस साईड. आणि ट्रायंगलची जी वरची साईड असते, हे पहा, ही जी लाईन आहे स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये, ती काय असते? ट्रायंगलची हाईट असते. आता थोडीशी रिव्हिजन करूयात. हा झाला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. आता तुम्हाला आठवतोय का सांगा बरं मला? स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे? येस, व्हेरी गुड, साईड इंटू साईड किंवा साईडचा स्क्वेअर असा सुद्धा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. आता रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला सांगा. येस, लेंथ इंटू ब्रेड्थ. चला लगेचच आता आपण प्रॅक्टिस सेट 46 मध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय विचारलेले आहे? A page of a calendar is 45 centimeter long and 46 centimeters wide. What is its area? आता इथे हे पहा, कॅलेंडरचं पेज आहे, त्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत की 45 सेंटीमीटर्स लॉंग आहे आणि 26 सेंटीमीटर्स वाईड आहे. या डायमेन्शन्सवरूनच आपल्याला लगेच लक्षात येते की हे जे कॅलेंडरचे पेज आहे ते कसे असणार आहे? रेक्टँग्युलर शेपचे असणार आहे. मग आता मेजरमेंट्स काय आहेत? लेंथ काय आहे? 45 सेंटीमीटर्स आणि ब्रेड्थ आहे 26 सेंटीमीटर्स. चला इथे आपण राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ द कॅलेंडर इज इक्वल टू 45 सेंटीमीटर्स, ब्रेड्थ ऑफ द कॅलेंडर इज इक्वल टू 26 सेंटीमीटर्स. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेले आहे? या रेक्टँग्युलर कॅलेंडरचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग फॉर्म्युला आठवतोय ना? आत्ताच आपण पाहिला. काय आहे? एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 45 सेंटीमीटर्स मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ आहे 26 सेंटीमीटर्स. 45 ला 26 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते येस 1170. आता मला सांगा इथे कोणते युनिट राईट करणार? सेंटीमीटर हे युनिट राईट करणार का? नाही. आपण काय फाइंड आउट केलेलं आहे? एरिया फाइंड आउट केलेला आहे की नाही? म्हटल्यावर इथे युनिट लागणार स्क्वेअर सेंटीमीटर्स. लक्षात ठेवायचंय, जेव्हा कधी आपण एरिया फाइंड आउट करत असतो तेव्हा स्क्वेअर हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे, तोच राईट करायचा आहे. स्क्वेअर सेंटीमीटर्स. जर इथे मीटर दिलं असतं युनिट तर आपण इथे स्क्वेअर मीटर हे युनिट यूज केलं असतं. इथे काय आहे युनिट? सेंटीमीटर. त्यामुळे इथे आपण स्क्वेअर सेंटीमीटर असे युनिट यूज केलेले आहे. नाउ लेट्स राईट our final answer of this question. The area of the page of the calendar is 1170 square meters. Now let's see next question. Question number 2. What is the area of a triangle with base 4.8 centimeters and height 3.6 centimeters? आता इथे काय दिलेलं आहे? एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलचा बेस किती आहे? 4.8 सेंटीमीटर्स. बेस म्हणजे काय? तर खालची साईड. सो ती आहे 4.8 सेंटीमीटर्स अँड हाईट 3.6 सेंटीमीटर्स. आता हाईट म्हणजे कोणती साईड? हाईट म्हणजे कोणती साईड नाही, तर काय करायचं आहे? या बेसवर, ट्रायंगलच्या बेसवर अशा प्रकारे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. ही काय झाली? हाईट या ट्रायंगलची. किती आहे? ती आहे 3.6 सेंटीमीटर्स. मग आपल्याला या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला माहीत आहे ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. सो चला नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. हाफ बेस काय आहे? 4.8 सेंटीमीटर्स. सो मल्टिप्लाइड बाय 4.8 सेंटीमीटर्स मल्टिप्लाइड बाय हाईट आहे 3.6 सेंटीमीटर्स. आता इथे या 2 ने आपण 4.8 ला इझिली
डिवाइड करू शकतो की नाही. चला डिवाइड करूयात. 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4. मग हा जो डेसिमल पॉईंट आहे तो देऊन घ्यायचा आणि त्यानंतर 2 4 जार 8, 2.4. नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊयात. आता या 1चा काहीच अर्थ राहिला नाही इथे, हो ना. सो हा नाही राईट केला तरीही चालणार आहे. सो 2.4 मल्टिप्लाइड बाय 3.6. आता या दोघांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळते हे पहा. अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करायचे आहे. डेसिमल पॉईंट मल्टिप्लिकेशन करताना थोड्या वेळासाठी विसरायचे आहेत आणि जे नंबर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. 24 मल्टिप्लाइड बाय 36. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 864. आता डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा आहे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. इथे पहा, इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे आणि 36 मध्ये 1 डिजिट सोडून एक डेसिमल पॉईंट आहे. सो किती डिजिट झाले, हा 1 आणि हा 2. मग 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे प्रोडक्टमध्ये. सो 1 2 डिजिट झाले. आता इथे द्या डेसिमल पॉईंट. काय आन्सर आले, 8.64. चला इकडे आन्सर राईट करूयात. 8.64. आता इथे युनिट कोणते राईट करणार. क्वेश्चनमध्ये बेसचे युनिट काय आहे, सेंटीमीटर्स. हाईटचे युनिट आहे सेंटीमीटर्स. मग इथे आपण एरिया फाइंड आउट करत आहोत. लक्षात घ्या, आपण एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून इथे आपण आन्सरमध्ये युनिट कसे राईट करणार, फक्त सेंटीमीटर राईट करणार का, नाही. आपण एरिया फाइंड आउट केलेला आहे इथे 8.64 म्हणून इथे स्क्वेअर सेंटीमीटर हे युनिट येणार. चला फायनल आन्सर राईट करूयात. द एरिया ऑफ द ट्रायंगल इज 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे की एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे, त्याची लेंथ आहे 75.5 मीटर्स आणि ब्रेडथ आहे 30.5 मीटर्स. मग एवढी गोष्ट लक्षात आली तुमच्या. मग या रेक्टँग्युलर प्लॉटमध्ये जो 1 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे, हे पहा, या संपूर्ण रेक्टँग्युलर प्लॉटमध्ये 1 स्क्वेअर मीटर इतक्या एरियाचा रेट आहे 1000 रुपीज. मग संपूर्ण या प्लॉटचा रेट काय, व्हॅल्यू काय आहे, असा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, काय दिलेलं आहे, या प्लॉटची लेंथ दिलेली आहे, ब्रेडथ दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे की 1 स्क्वेअर मीटरचा रेट आहे 1000 रुपीज. 1 स्क्वेअर मीटर इतक्या एरियाचा रेट त्यांनी दिलेला आहे 1000 रुपीज. मग या संपूर्ण प्लॉटच्या एरियाचा रेट किती असेल और व्हॅल्यू काय असेल, असा क्वेश्चन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, या रेक्टँग्युलर प्लॉटचा आपल्याला एरिया फाइंड आउट करावा लागेल ना आधी. मगच तर आपण सांगू शकतो की जेवढा एरिया आहे त्याचा 1 स्क्वेअर मीटरला 1000 रुपीज रेट असेल तर संपूर्ण एरियाचा किती रेट होईल, हो की नाही. चला आपण सोल्युशन राईट करूयात. लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट किती आहे, 75.5 मीटर्स. ब्रेडथ किती आहे, 30.5 meters. Then what will be the area of this rectangular plot? To find the area of this rectangular plot, we have to write the formula. कोणता फॉर्म्युला आपण राईट करणार, area of the rectangular plot is equal to, yes, length into breadth. लेंथ इंटू ब्रेडथ हा फॉर्म्युला आपण का राईट करत आहोत, कारण हा प्लॉट कसा आहे, रेक्टँग्युलर आहे म्हणून लेंथ इंटू ब्रेडथ. चला मल्टिप्लिकेशन करा व्हॅल्यूज राईट करून. सो 75.5 मल्टिप्लाइड बाय 30.5. चला मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन कसे करतो माहीत आहे ना तुम्हाला, हे पहा, अशा प्रकारे थोड्या वेळासाठी आपण डेसिमल पॉईंट्स बाजूला ठेवतो आणि जे प्रोडक्ट येते आपले फायनल प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तिथे आपण देत असतो डेसिमल पॉईंट. पण मग या प्रोडक्टमध्ये डेसिमल पॉईंट कुठे देणार, तर पुन्हा आपले हे जे नंबर्स आहेत तिकडे जायचं, तिथे पाहायचं की किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दिलेला आहे. आता इथे 75.5 मध्ये राईट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे, बरोबर. आणि 30.5 मध्ये सुद्धा राईट साईडने 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग आता इथे किती डिजिट सोडून आपण फायनल आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट देणार, या नंबरचा हा 1 डिजिट आणि हा 1 डिजिट, किती झाले 2 डिजिट्स, म्हणजे
फायनल प्रोडक्टमध्ये 2 डिजिट सोडून आपल्याला द्यायचा आहे डेसिमल पॉईंट. राईट साईडने 2 डिजिट सोडायचे. आता इथे 1 and 2 डिजिट झाले. आता इथे देऊयात आपण डेसिमल पॉईंट. चला आन्सर इथे राईट करूयात. 2302.75 इतका एरिया या संपूर्ण रेक्टँग्युलर प्लॉटचा आहे. पण आता इथे युनिट काय देणार आपण? युनिट काय राईट करणार? लेंथ मीटरमध्ये दिलेली आहे आणि ब्रेड्थ सुद्धा मीटरमध्ये दिलेली आहे. म्हटल्यावर मीटर हे युनिटच आपण राईट करणार. पण इथे आपण एरिया फाइंड आउट केलेला आहे या रेक्टँग्युलर प्लॉटचा, म्हणून स्क्वेअर मीटर असे युनिट आपण इथे राईट करणार. आता या पूर्ण रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया तर आपल्याला मिळाला. किती आहे? 2302.75 स्क्वेअर मीटर्स. मग यातल्या 1 स्क्वेअर मीटर इतक्या एरियाचा काय रेट त्यांनी दिलेला आहे क्वेश्चनमध्ये? तर 1000 रुपीज. बरोबर. इथे आपण राईट करून घेऊयात. रेट ऑफ प्लॉट इज इक्वल टू 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटर 1000 रुपीज आहे. मग 2302.75 इतका एरिया असलेल्या या रेक्टँग्युलर प्लॉटचा काय रेट असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 1 स्क्वेअर मीटरचा 1000 रुपीज. मग 2302.75 स्क्वेअर मीटरचा किती रुपीज? किती इझी आहे. आपण मल्टिप्लिकेशन करणार की नाही. सो द व्हॅल्यू ऑफ द प्लॉट इज इक्वल टू एरिया ऑफ द टोटल प्लॉट मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ द प्लॉट. काय आहे एरिया या संपूर्ण रेक्टँग्युलर प्लॉटचा? इथे आपण फाइंड आउट केलाय की नाही. 2302.75 स्क्वेअर मीटर्स. राईट करूया तिथे. मल्टिप्लाइड बाय काय रेट आहे? 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे एका स्क्वेअर मीटरचा रेट आहे 1000 रुपीज. चला मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन खूप इझी आहे. आपल्याला काय करायचं आहे? या नंबरच्या पुढे 3 झिरोज द्यायचे आहेत. हे पहा अशा प्रकारे. हा नंबर ॲज इट इज आपण राईट केला. डेसिमल पॉईंट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला. ॲज इट इज राईट केला. आता 3 झिरोज या 1000चे देऊन घेतले. आता आपल्याला द्यायचं आहे डेसिमल पॉईंट. कुठे देणार? 1 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे ना. मी इथे सुद्धा आपल्याला राईट हँड साईडने 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यावा लागणार. इथे आपण दिला डेसिमल पॉईंट. आता काय झालं मग? रीड करा हा नंबर. किती आहे? 23,02,750. काय? तर रुपीज. चला फायनल आन्सर राईट करूयात. मग या संपूर्ण प्लॉटची काय आहे प्राइस और व्हॅल्यू काय आहे? 23,02,750 रुपीज. द व्हॅल्यू ऑफ द प्लॉट इज 23,02,750 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. आता हा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचा आहे, कारण थोडासा ट्रिकी आहे. समजायला जरासा कठीण आहे. व्यवस्थित लक्ष दिले की तुम्हाला तो समजणार आहे. अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. चला रेक्टँग्युलर हॉल आपण इथे ड्रॉ करून घेतला. आता लेंथ आहे 12 मीटर आणि ब्रेडथ आहे 6 मीटर. काय दिलेलं आहे पुढे? इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाईल्स ऑफ साईड 30 सेंटीमीटर्स. आता याला टाईल्स बसवायच्यात या रेक्टँग्युलर हॉलला. आणि या टाईल्स कशी बसवायची आहे टाईल? तर एक टाईलची जी साईड आहे, जी स्क्वेअर टाईल आहे, हे पहा अशा प्रकारे स्क्वेअर टाईल आहे. आणि या स्क्वेअर टाईलची जी वन साईड आहे ती आहे 30 सेंटीमीटर्सची. लक्षात घ्या, इथे या हॉलची लेंथ आहे 12 मीटर्स, ब्रेडथ आहे 6 मीटर आणि ही जी वन टाईल इथे बसवलेली आहे और बसवायची आहे ती कशी आहे? स्क्वेअर आहे आणि त्याची वन साईड आहे 30 सेंटीमीटर्स. पुढे काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये? हाऊ मेनी टाईल्स विल फिट इन द एंटायर हॉल. मग या संपूर्ण हॉलमध्ये किती टाईल्स आपल्याला लागतील और किती टाईल्स फिट होतील? आणि मग पुढचा क्वेश्चन आहे हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड 15 सेंटीमीटर वर यूज्ड. आणि मग पुढे त्यांनी असं विचारलेलं आहे की जर या स्क्वेअर टाईलची वन साईड 15 सेंटीमीटर आपण जर घेतली तर किती टाईल्स लागतील? लक्षात घ्या, 2 क्वेश्चन आहेत. या स्क्वेअर टाईलची वन साईड 30 सेंटीमीटर घेतली तर किती टाईल्स लागतील आणि 15 सेंटीमीटर घेतली तर किती टाईल्स लागतील? चला सॉल्व्ह करायला घेऊयात. सगळ्यात आधी व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय दिलेलं आहे? हॉल आहे, त्याची लेंथ आहे 12 मीटर्स, ब्रेडथ आहे 6 मीटर आणि जी टाईल बसवायची आहे
ती कशी आहे, स्क्वेअर आहे आणि त्याची वन साईड आहे 30 सेंटीमीटर्स. आता इथे हे जे युनिट्स आहेत ते डिफरंट आहेत की नाही, इथे मीटरमध्ये आहेत आणि या टाईलचं युनिट आहे सेंटीमीटर्स. मग इथे सगळ्यात आधी आपल्याला पहिलं काम काय करावं लागणार, हे जे युनिट्स आहेत ते सेम करून घ्यावे लागतील, म्हणजे आपल्याला आन्सर फाइंड आउट करणे इझी जाईल. चला तर मग आपण 12 मीटर आणि 6 मीटर हे जे मीटरमध्ये युनिट आहे त्यांना सेंटीमीटर्समध्ये कन्वर्ट करूया. सो लेट अस कन्वर्ट द डायमेन्शन्स ऑफ द हॉल टू सेंटीमीटर्स. लेंथ ऑफ द हॉल 12 मीटर्स आहे, त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, 100ने मल्टिप्लाय करावं लागतं. सो 12 मल्टिप्लाइड बाय 100 सेंटीमीटर्स इज इक्वल टू किती होणार, 1200 सेंटीमीटर्स. आता ब्रेड्थ किती आहे, 6 मीटर्स, त्याला कन्वर्ट करा सेंटीमीटर्समध्ये. 6 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 600 सेंटीमीटर्स. आता इथे आपण हे सगळे युनिट्स सेम करून घेतलेले आहेत. इथे 30 सेंटीमीटर्स वन टाईलची आहे साईड आणि मग त्यानंतर या रेक्टँग्युलर हॉलची जी लेंथ आहे ती 1200 सेंटीमीटर्स, ब्रेड्थ 600 सेंटीमीटर्स. आता आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट काम आपल्याला या संपूर्ण हॉलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. संपूर्ण हॉलचा एरिया फाइंड आउट केल्यानंतर मग ही जी टाईल आहे त्या टाईलने किती एरिया कव्हर केलेला आहे संपूर्ण हॉलमधला ते आपल्याला बघावं लागेल, हो ना. चला तर मग आधी आपण या हॉलचा एरिया फाइंड आउट करूयात. हॉल कसा आहे, रेक्टँगल आहे. मग कसा एरिया फाइंड आउट करणार आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ. सो एरिया ऑफ द हॉल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे आपण सेंटीमीटरमध्ये जी कन्वर्ट केलेली आहे ना तीच घ्यायची आहे. सो 1200 मल्टिप्लाइड बाय 600 सेंटीमीटर्स. चला मल्टिप्लिकेशन करा, इझी आहे ना मल्टिप्लिकेशन. 12 6 72 आणि मग इथले 2 झिरोज, इथले 2 झिरोज, काय येणार प्रोडक्ट 7,20,000. आणि आता युनिट कोणते राईट करणार, सेंटीमीटर्स आहे बरोबर, आणि आपण एरिया फाइंड आउट करत आहोत म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर्स हे युनिट आपण इथे राईट करणार. आता 7,20,000 स्क्वेअर सेंटीमीटर्स काय झाला, या संपूर्ण हॉलचा एरिया झाला. या संपूर्ण एरियामध्ये आपल्याला या स्क्वेअर टाईल्स बसवायच्या आहेत आणि या स्क्वेअर टाईलची साईडची लेंथ किती दिलेली आहे और साईड किती दिलेली आहे, 30 सेंटीमीटर. मग ही टाईल, एक टाईल किती एरिया कव्हर करते टोटल एरियापैकी, तो एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागेल ना. येते ना लक्षात. चला मग आपण फाइंड आउट करूयात की ही एक टाईल किती एरिया कव्हर करते टोटल एरियापैकी. चला, फॉर टाईल्स ऑफ साईड 30 सेंटीमीटर्स, आधी आपल्याला 30 सेंटीमीटर्सचं फाइंड आउट करायचं आहे ना, म्हणून इथे आपण अशा प्रकारे राईट केलेलं आहे. एरिया ऑफ वन स्क्वेअर टाईल इज इक्वल टू, काय आहे फॉर्म्युला, स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्याचा साईड इंटू साईड बरोबर. सो 30 इंटू 30 किती येणार, 900. आणि युनिट कोणते राईट करणार, स्क्वेअर सेंटीमीटर्स. सो इथे वन टाईल किती एरिया कव्हर करतीये, 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स. 7,20,000 स्क्वेअर सेंटीमीटर्स पैकी वन टाईल 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स इतका एरिया कव्हर करत आहे. मग हा संपूर्ण एरिया कव्हर करण्यासाठी अशा किती टाईल्स बसवाव्या लागतील, हे कसे फाइंड आउट करणार, खूप इझी आहे. काय करणार आपण, हे पहा, नंबर ऑफ टाईल्स नीडेड, किती टाईल्स लागत आहेत आपल्याला, इज इक्वल टू टोटल एरिया डिवायडेड बाय दिस स्क्वेअर टाईल्स एरिया, हो ना. चला, टोटल एरिया ऑफ द हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ वन टाईल, काय येणार मग, 7,20,000 टोटल एरिया हॉलचा आणि वन टाईलचा एरिया 900. चला डिव्हिजन करा, 0 0 इथे कट होणार, 9 1 जार 9, 9 8 जार 72, 9 0 जार 0, 9 0 जार 0, किती आलं, 800. सो 800 स्क्वेअर शेप्ड टाईल्स ऑफ 30 सेंटीमीटर साईड विल बी रिक्वायर्ड. आलं तुमच्या लक्षात, किती टाईल्स लागतील, 30 सेंटीमीटर साईड असलेल्या स्क्वेअर टाईल्स किती लागतील, तर 800 लागतील. आता क्वेश्चनचा नेक्स्ट पार्ट, जर
या स्क्वेअर टाईलची साईड 15 सेंटीमीटर असेल तर किती टाईल्स लागतील? 30 सेंटीमीटर असेल तर आपल्याला लागणार आहेत 800 टाईल्स. आता सेम मेथड आपल्याला करायची आहे की 15 सेंटीमीटर इतकी साईड असेल स्क्वेअर टाईलची तर किती टाईल्स लागतील? आपल्याला काय करावं लागेल? 15 सेंटीमीटर साईड असलेल्या स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करावा लागेल आणि मग या टोटल एरिया बरोबर डिवाइड करून आपल्याला इझिली आन्सर मिळणार आहे. चला आपण नेक्स्ट पेज घेऊयात. हे पहा, फॉर टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर एरिया ऑफ वन स्क्वेअर टाइल इज इक्वल टू साइड इंटू साइड. 15 सेंटीमीटर साइड असलेला स्क्वेअरचा एरिया आपण फाइंड आउट करतोय. आता इथे 15 मल्टिप्लाइड बाय 15 किती येणार? 225. आता टोटल एरिया काय आहे संपूर्ण प्लॉटचा, त्याला आपण डिवाइड करणार ना, मग आपल्याला मिळणार आहे की किती टाइल्स लागतील. म्हणून नंबर ऑफ टाइल्स नीडेड इज इक्वल टू टोटल एरिया ऑफ द हॉल डिवाइडेड बाय एरिया ऑफ वन टाइल. टोटल एरिया किती आहे? 7,20,000 हॉलचा. आणि टाईलचा, कोणत्या टाईलचा? ज्याची साईड 15 सेंटीमीटर आहे त्याचा एरिया किती आहे? 225. डिव्हिजन करा. हे पहा, इथेच आपण काटकूट करून डिव्हिजन करू शकतो पण खूप गर्दी होईल म्हणून मी इथे अशा प्रकारे लॉंग डिव्हिजन मेथडने डिव्हिजन केलेलं आहे. आता इथे आपले आन्सर काय आलेले आहे? 3,200. म्हणजेच 3,200 टाईल्स लागतील इथे आपल्याला. सो 3,200 square shaped tiles of 15 centimeter side will be required. Now let's write our final answer of this question. We will need 800 tiles if each tile is 30 centimeter on a side and 3,200 tiles if each tile is 15 centimeter on a side. जर स्क्वेअर टाईलची साईड 30 सेंटीमीटर असेल तर तशा आपल्याला 800 टाईल्स लागतील आणि जर स्क्वेअर टाईलची साईड 15 सेंटीमीटर असेल तर आपल्याला 3,200 टाईल्स लागतील. क्वेश्चन नंबर 4चे हे कंप्लीट आन्सर आहे. इथे व्यवस्थित समजून घ्या की कशा प्रकारे आपण आपल्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचलेलो आहोत. आधी आपण काय केलं? संपूर्ण हॉलचा एरिया फाइंड आउट केला. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं की स्क्वेअर टाईल्स बसवायच्या आहेत आणि त्या स्क्वेअर टाईलची साईड आहे 30 सेंटीमीटर. मग किती टाईल्स लागतील? मग किती टाईल्स लागतील हे फाइंड आउट करायला आधी आपल्याला एरिया फाइंड आउट करावा लागणार ना त्या टाईलचा. म्हणून आपण काय केलं? एरिया फाइंड आउट केला. काय आला एरिया? 900 स्क्वेअर मीटर्स. मग टोटल एरियामधील वन टाईल इतका एरिया ऑक्युपाय करत आहे. मग किती टाईल्स लागतील हे कसे फाइंड आउट करणार आपण? तर ऑफकोर्स आपल्याला काय करावं लागणार? टोटल एरिया ऑफ द हॉल डिवाइडेड बाय एरिया ऑफ वन टाईल करावं लागेल. मग आपल्याला कळणार आहे की किती टाईल्स लागतील. आलं ना लक्षात? मग आपण डिवाइड केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की 800 टाईल्स लागतील. सो 800 square shaped tiles of 30 centimeter side will be required for this hall. त्यानंतर क्वेश्चनचा सेकंड पार्ट की जर स्क्वेअर टाईलची साईड 15 सेंटीमीटर असेल तर मग तशा किती टाईल्स लागतील हे फाइंड आउट करायला सुद्धा आपण सेम मेथड फॉलो केली. काय केलं? या टाईलचा एरिया फाइंड आउट केला आणि मग टोटल हॉलचा एरिया डिवाइडेड बाय वन टाईलचा एरिया डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाले 3,200. मग 3,200 काय आलं आपलं? तर किती टाईल्स लागणार आहेत? 15 साईड असलेल्या स्क्वेअर टाईल्स किती लागणार आहेत? तर 3,200. अशा प्रकारे आपण आपल्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची आणखी प्रॅक्टिस करायची आहे. असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये 101% येणारच येणार. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन. फाइंड द perimeter and area of a garden with measures as shown in the figure alongside. आता इथे ही फिगर दिलेली आहे. कसली फिगर आहे? आपण जरा मोठी करूयात. हे गार्डन आहे आणि या गार्डनचा पेरिमीटर आणि एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात घ्या, पेरिमीटर पण फाइंड आउट करायचा आहे आणि एरिया पण फाइंड आउट करायचा आहे. पेरिमीटर आपण कसा फाइंड आउट करतो? तर सगळ्या बॉर्डरवर ज्या बॉर्डरची जी साईड असते, हे पहा ही बॉर्डर आहे की नाही, या बॉर्डरची जी लेंथ आहे त्या सगळ्या लेंथ साईडची लेंथ आपण ॲड करत असतो. त्याला काय म्हणतात? पेरिमीटर म्हणतात. हो ना. आता इथे हे पहा, या लेंथ दिलेल्या आहेत आणि ह्या ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत ना, यांचा काय अर्थ आहे की सगळ्या लाईन्सची लेंथ
या सगळ्या साईड्सची लेंथ किती आहे? सगळ्या साईड्सची लेंथ इक्वल आहे. म्हणजेच या गार्डनच्या ज्या साईड्स आहेत त्यांची सगळ्यांची लेंथ इक्वल आहे. चला तर मग आपण सगळ्या साईड्स ॲड करूयात. आधी या 3 साईड्स घेऊयात. इथे राईट करूयात आधी. पेरिमीटर ऑफ द फिगर इज इक्वल टू 13 मीटर प्लस 13 मीटर प्लस 13 मीटर. झालं. आता या साईड्स घेऊयात. या पण किती आहेत? 13 मीटर प्लस 13 मीटर प्लस 13 मीटर. आता या साईड्स पहा. या पण किती असणार आहेत? 13 प्लस 13 प्लस 13. त्यानंतर या साईड येल्लोवाल्या किती टाइम्स आहेत? त्या 3 टाइम्स ना. इथे 13 प्लस 13 प्लस 13. आता इथे 12 टाइम्स 13 ॲड होतोय. म्हणजेच 13 मल्टिप्लाइड बाय 12 केलं तरीही चालणार आहे. फायनल आन्सर काय येणार मग आपले? 156. युनिट कोणते राईट करणार आपण? काय आहे युनिट इथे? मीटर आहे ना. मग इथे आपण मीटर हे युनिट यूज करणार. आता आपल्याला या गार्डनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही म्हणाल की या शेपचा एरिया कसा फाइंड आउट करायचा हे तर आपण अभ्यासलेलंच नाही आहे. मग या फिगरचा एरिया कसा फाइंड आउट करणार? जर तुम्ही या फिगरला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की हे पहा, ही साईड 13 मीटर आहे आणि जर आपण इथे अशा प्रकारे एखादी लाईन ड्रॉ केली तर ती लाईन किती असणार आहे? त्याची लेंथ किती असणार आहे? ती सुद्धा 13 मीटरच असेल. बरोबर. सगळ्या साईड्स या इक्वल आहेत. इथे जर आपण एखादी लाईन ड्रॉ केली तर 13 मीटरची असेल. इथे सुद्धा 13 मीटर, इकडे सुद्धा 13 मीटर. बरोबर. हे पहा, अशा प्रकारे जर आपण इथे लाईन्स ड्रॉ केल्या तर एक स्क्वेअर तयार होतोय आणि या स्क्वेअर्सची साईड किती आहे? 13 मीटर. या सगळ्या स्क्वेअर्स किती स्क्वेअर्स तयार झालेले आहेत? 5 स्क्वेअर्स तयार झालेले आहेत आणि सगळ्या स्क्वेअर्सची साईड ही इक्वल आहे 13 मीटर. मग जर आपण एका स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट केला तर त्यावरून आपण या सगळ्या 5 स्क्वेअरचा एरिया इझिली फाइंड आउट करू शकतो. हो ना. चला तर मग फाइंड आउट करूयात. एरिया ऑफ द गार्डन. द शेप ऑफ द गार्डन कॅन बी डिवायडेड इंटू 5 इक्वल स्क्वेअर्स विथ साईड ऑफ 13 मीटर्स. जसं की आत्ताच आपण अभ्यासलं. सो एरिया ऑफ 1 स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. साईड किती आहे? 13 मीटर आहे. सो 13 मीटर मल्टिप्लाइड बाय 13 मीटर. 13 मल्टिप्लाइड बाय 13 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 169. आता इथे युनिट कोणते राईट करणार? स्क्वेअर मीटर. 1 स्क्वेअरचा एरिया किती आला? 169 स्क्वेअर मीटर्स. मग असे किती आहेत? 5 आहेत. मग चला आपण फाइंड आउट करूयात. नाव एरिया ऑफ द गार्डन इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ 1 स्क्वेअर. सो 5 मल्टिप्लाइड बाय 169 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते. हे पहा, अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 845. सो 845 स्क्वेअर मीटर इतका एरिया येणार आहे या संपूर्ण गार्डनचा. आलं लक्षात तुम्हाला आपण कशा प्रकारे या गार्डनचा पेरिमीटर फाइंड आउट केला आणि एरिया फाइंड आउट केला? हे पहा. आता इथे क्वेश्चन नंबर 5चे हे कम्प्लीट आन्सर आणि खाली आपण राईट करूयात फायनल आन्सर. द पेरिमीटर ऑफ द गार्डन इज 156 मीटर्स अँड द एरिया ऑफ द गार्डन इज 845 स्क्वेअर मीटर्स. इथे प्रॅक्टिस सेट 46 मध्ये सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.